माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत ज्ञानामृत या कार्यक्रमाचं संकलन केलं आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, ज्ञानामृत या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवातीला जाणून घेऊयात जागतिक अल्झायमर्स दिनाचं महत्त्व काय आहे ते. श्रोतेहो, अलोईस अल्झायमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने सन 1906 रोजी या आजाराचा शोध लावला. त्यामुळे त्याला अल्झायमर डिसीज असं नाव देण्यात आलं. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर अल्झायमर्स डिसीज म्हणजे विसरभोळेपणा. बोलता बोलता आपण काय बोलत होतो हेच विसरून जाणे, अशा छोट्या लक्षणापासून या आजाराची सुरुवात होते. हळूहळू हा विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले नाव विसरणे, जेवण खाणं विसरणे, आपली स्वतःची नित्यकामं विसरणे, मलमूत्र अंथरुणात होणे, अशा रीतीने शरीराच्या सर्व क्रिया ह्या क्रमाक्रमाने बंद पडतात. श्रोतेहो, सुरुवातीच्या लक्षणाच्या वेळी घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय असतो. मग रोगाचं गांभीर्य कळू लागलं की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा मात्र फार उशीर झालेला असतो. अल्झायमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास 10 वर्षे उलटल्यावरच मगच सुरुवातीची लक्षणं दिसू लागतात, अशा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. 65 वर्षे वयानंतर 20% लोकांमध्ये अल्झायमर्स होण्याची शक्यता असते. श्रोतेहो, हा आजार कशामुळे होतो याला मात्र नक्की कारण काही सांगता येत नाही. त्यामुळे नक्की इलाजही सापडलेला नाही. पण अल्झायमर्स होऊ नये म्हणून काही काळजी मात्र घ्यावी लागते, हे सांगण्यात आलं आहे. नियमित व्यायाम करावा, सकस हलका आणि आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळं पालेभाज्या खाव्यात, आनंदी उत्साही वातावरण ठेवावं, असे काही उपाय मात्र त्यात सांगितले जातात. या आजाराची काही लक्षणं आढळून आली आहेत, जसे की शौचाला पातळ होणे, सतत लघवी होणे, उलटी, निद्रानाश, चित्रविचित्र स्वप्न दिसणे, चक्कर येणे, वजन घटणे, हातापायात गोळे येणे, सांधेदुखी, डोकेदुखी अशी काही लक्षणं मात्र दिसून येतात. श्रोतेहो, इतर औषध हे रोग बरा करण्यासाठी नसून फक्त तात्पुरता आराम देण्यासाठी असतात, हे मात्र लक्षात ठेवावं. पण आयुर्वेदानुसार एक वेगळी उपचार पद्धती मार्गदर्शक करू शकते. त्यानुसार मेंदूची रचना किंवा घडण करण्यामध्ये 70% वाटा हा स्निग्ध पदार्थाचा आहे आणि 30% वाटा प्रथिनेचा आहे. म्हणूनच गाईचे तूप हे मेंदूच्या 3 क्रियात ज्ञान ग्रहण करणे, ते योग्य प्रकारे साठवून ठेवणे आणि वेळेवर स्मरण होणे यासाठी श्रेष्ठ मानले जाते. अल्झायमर्स डिसीजमध्ये मेंदूच्या पेशी ह्या क्रमाक्रमाने सुकण्याची क्रिया घडते. मेंदूच्या पेशींची रचना भरपूर स्निग्ध पदार्थांच्या उपस्थितीतून झालेली असते. यासाठी आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे धृतनस्य म्हणजेच गाईचे तूप 4 ते 6 थेंब नाकात नियमित घालण्यामुळे अल्झायमर्स होण्याची शक्यता टाळता येऊ शकते. आपल्या भारतात साजूक तूप तयार करण्याची कला सर्व सखींना अवगतच आहे. तरीही आहारात स्निग्ध पदार्थाचा वापर कमी होत चाललेला आपल्याला मात्र दिसून येतोय. हेही अल्झायमर होण्याचं कारण असू शकतं. म्हणूनच श्रोतेहो, सकस अन्न ग्रहण करा, जीवनाचा आनंद घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. श्रोतेहो, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक जे हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जाणारे महेश भट यांचा 20 सप्टेंबर 1948 रोजी मुंबई येथे नानाबाई भट आणि शिरीन मोहम्मद अली यांच्या पोटी जन्म झाला.
त्यांचं शालेय शिक्षण हे माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये केलं. शाळेत असतानाच भट यांनी पैसे कमवण्यासाठी उन्हाळी नोकरी सुरू केली आणि त्याचबरोबर उत्पादनांच्या जाहिरातीही केल्यात. ओळखीच्या लोकांद्वारे त्यांची ओळख चित्रपट दिग्दर्शक राज खोसला यांच्याशी झाली आणि मग भट यांचा खोसला यांच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून नवीन जीवनाची सुरुवात केली. महेश भट त्यांच्या अपारंपरिक कथा आणि धाडसी विषयांच्या शोधासाठी मात्र ओळखले जाणारे आहेत. त्यांना समकालीन भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रमुख चित्रपट निर्मात्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. त्यांना 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 4 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या पूर्वीच्या काळातील एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे 1984 मधील सारांश, जो 14व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरली होती. सन 1986च्या चित्रपट नाम हा त्यांच्या व्यावसायिक चित्रपटातील पहिला भाग होता. 1987 मध्ये त्यांनी त्यांचा भाऊ मुकेश भट यांच्यासोबत विशेष फिल्म्स या बॅनरखाली कब्जा या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून काम केलं. सन 2013 मध्ये त्यांना वांद्रे बँडस्टँड येथे बॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलं, जिथे त्यांच्या हाताचे ठसे मात्र जतन करण्यात आले आहेत. दिग्दर्शक नानाभाई भट यांचे पुत्र असलेले ते पुढील दशकात भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात मान्यताप्राप्त दिग्दर्शकांपैकी एक बनलेत. त्यांनी 1989च्या डॅडी, 1991 मधील स्वयं यासारखे कलागृहातील चित्रपट, तसेच 1990 मध्ये आलेला आशिकी, 1991 मध्ये आलेला दिल है की मानता नहीं यासारखे व्यावसायिक रोमॅन्टिक हिट चित्रपट दिलेत, ज्यात त्यांनी पूजा भटला अभिनेता आमिर खान सोबत घेतलं. त्यानंतर त्यांनी 1991 मधील सडक चित्रपटात दिग्दर्शित केलं, जे हिट ठरलं आणि विशेष फिल्म्स दिग्दर्शित किंवा निर्मित केलेले त्यांचे सर्वाधिक कमाईचे चित्रपट बनलेत. सन 1990च्या दशकात महेश भट यांना सर गुमराह, क्रिमिनल यासारख्या हिट चित्रपटांसाठी समीक्षकांची प्रशंसा मिळाली. 1994 मध्ये त्यांना हम है राही प्यार के या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. सन 1996 मध्ये त्यांनी तमन्ना या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं, ज्याला इतर सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सन 1999 मध्ये त्यांनी जख्म या आत्मचरित्रात्मक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं, ज्याला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिसदात पुरस्कार मिळाला. त्यानंतर भट आणि त्यांच्या भावाने विशेष फिल्म्सची स्थापना करण्यासाठी हातमिळवणी केली आणि नंतर 20हून अधिक चित्रपटांसाठी कथा आणि पटकथा दिल्यात, ज्यापैकी बरेच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेत. भट यांनी 2002चा राज, 2003चा जिस्म, 2004चा मर्डर, 2006चा गँगस्टर, 2006चाच वो लम्हे, 2008 मधील जन्नत, 2011 मधील मर्डर 2, 2013 मधील आशिकी 2 यासारखे अनेक समकालीन चित्रपट त्यांनी तयार केले आहेत. श्रोतेहो, संत गुलाबराव महाराजांना प्रज्ञाचक्षू मधुर दैवताचार्य असे म्हणतात. त्यांना प्रज्ञाचक्षू म्हणतात कारण ते 9 महिन्याचे असतानाच त्यांची दोन्हीही डोळ्यांची दृष्टी गेली. असं असताना सुद्धा ते वेदांचे गुरु, तत्वज्ञान, शारीरिक शास्त्र अनेक प्रसंग त्यांना आत्मसात होते. संस्कृतमध्ये प्रज्ञा म्हणजे बुद्धिवान आणि डोळे म्हणजे चक्षु. त्यांच्यामध्ये खूप अदैवत शक्ती होती, ती म्हणजे बुद्धिवान दृष्टी. त्यांची बुद्धी जगातील कोणतेही पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून घेत होते. त्यांची बुद्धी शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे डोळे नसताना सुद्धा ग्रहण करीत असत. त्यांचे पूर्ण नाव गुलाब गुंडोजी मोहोड. त्यांचा जन्म हा 6 जुलै 1881 मध्ये छोट्याशा गावी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी झाला.
दृष्टी नसताना सुद्धा त्यांनी 133 पुस्तके वेगवेगळ्या विषयांवर, तेही 600 पानांची तयार केलीत. 130 पुस्तकं चर्चात्मक आहेत आणि 25,000 काव्य याची कडवे त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या आईचे 1885 मध्ये मात्र निधन झालं. त्यानंतर ते 6 वर्षाचे असताना त्यांच्या आजोळी अमरावतीमधील लोणी टाकळी या गावाला राहायला गेले. लोक त्यांच्याकडे येत असत तेव्हा त्यांच्या अलौकिक बुद्धी सामर्थ्य लोकांना कळले आणि ते दृष्टीहीन आहेत हे त्यांना समजलं. रात्रीच्या वेळी ते श्वासावर लक्ष केंद्रित करून समाधी करीत असत. त्यांना धार्मिक गीतं म्हणजे भजन, धार्मिक श्लोक आवडत असत. मधुर दैवत म्हणजे त्यांनी सुरू केलेली नवीन विचारांची शाळा होय. अदैवत म्हणजे वेदांचे तत्वज्ञान जे देवांपासून वेगळे आहेत, त्यांना अदैवत असं म्हणतात. मधुर भक्ती म्हणजे भगवान कृष्णाची उपासना होय. त्यांना वयाच्या 10व्या वर्षापर्यंत वेद आणि शास्त्रांचा अभ्यास अवगत होता. त्यांचा विवाह हा गुणाची भुयार यांची मुलगी मनकर्णिका यांच्याशी 1896 मध्ये झाला. त्यांनी 1897 मध्ये धार्मिक तत्वज्ञान, निबंध, कविता लिहिण्यास सुरुवात केली. तेव्हा ते 16 वर्षाचे होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या गावांना, शहरांना जाऊन तेथील लोकांना भेटून त्यांच्याशी धार्मिक चर्चा करून लोकांना तत्वज्ञान पटवून देत असत. 12व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज 1901 मध्ये संत गुलाबराव महाराजांना भेटले. त्यांना गुलाब महाराजांनी स्वीकारलेले तत्वज्ञान मात्र खूप आवडले होते. गुलाबराव महाराज स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणि भगवान कृष्णाची पत्नी मानायचे. सन 1905 मध्ये त्यांनी भगवान कृष्णाशी विवाह केला. ते एका विवाहित स्त्रीसारखा पेहराव करायचे. कपाळावर लाल कुंकू, गळ्यात मंगळसूत्र या प्रकारे हिंदू विवाह पद्धतीने राहत. सन 1902 मध्ये ते 21 वर्षाचे होते. तेव्हा त्यांनी डार्विन आणि स्पेन्सरच्या तत्वज्ञानावर चर्चात्मक निबंध लिहिला. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिलीत, जसे ध्यान, योगा आणि भक्ती. त्यांनी मानस आयुर्वेदा नावाचं पुस्तकही लिहिलं, ज्यात नसशास्त्रीय दृष्ट्या आयुर्वेदाची माहिती लिहिली आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही की एक आंधळी व्यक्ती पुस्तक लिहू शकते, तेही वेगवेगळ्या विषयांवर. ज्यांचे शिक्षण खूप झाले आणि जे अत्यंत हुशार आहे त्यांनी सुद्धा असे लिखाण केलेले नसेल. त्यांना शास्त्राचा अभ्यास करण्यास वेळ कधी मिळायचा, कठीण अशा संस्कृत भाषेचं ज्ञान त्यांनी कसं मिळवलं, त्यांची लिहिण्याची वैदिक पद्धत त्यांनी कशी अवगत केली, हे सर्व प्रश्न आपल्या मनाला आणि बुद्धीला पडतात जेव्हा त्यांचे जीवनचरित्र आपण वाचतो तेव्हा. 20 सप्टेंबर 1915 मध्ये समर्थ सद्गुरू प्रज्ञाचक्षू मधुर देवताचार्य संत श्री गुलाबराव महाराज यांनी समाधी घेतली. त्यानंतर ते अधिकाधिक प्रसिद्ध झालेत. श्रोते हो, कल्याण कुमार गांगुली, ज्यांना अनूप कुमार म्हणून ओळखलं जातं, ते एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते होते. ते अशोक कुमार आणि किशोर कुमार यांचे भाऊ देखील आहेत. त्यांनी 65हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचा जन्म हा 24 मार्च 1926 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा या गावी झाला. अनूप कुमार हे त्यांचं टोपण नाव होतं. चित्रपट सृष्टीसोबतच त्यांनी तलाशी आणि भीम भवानी यासारख्या मालिकांमध्येही काम केलेलं आहे. 20 सप्टेंबर 1997 रोजी त्यांचा मात्र मृत्यू झाला. सन 1982 मध्ये आलेल्या चलती का नाम जिंदगीसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासाठी नामांकन मिळालं होतं. श्रोते हो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमात जागतिक अल्झायमर्स दिन, महेश भट, संत श्री गुलाबराव महाराज आणि अनूप कुमार यांच्या विषयांवर आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही मात्र केला. तो आपल्याला कसा वाटला हे पत्राने लिहून कळवायला मात्र विसरू नका. आता आपल्या रेडिओ मैत्रीला त्या रजा. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण विविधा अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं संकलन आणि निर्मिती केली होती स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.